महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेन यांनी दिल्या। रविवार दिनांक 14 जून रोजी दुपारी 4:30च्या सुमारास पंढरपूर सातारा महामार्गावरील तांदुळवाडी जवळ टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या विहिरीत वाहन कोसळले। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तिकेन एस यांनी तांदळवाडी माळशिरस हद्दीतील महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता PS राऊत तसेच संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा पंढरपूर महामार्गावरील तांदुळवाडी हद्दीतील रस्त्यालगत धोकादायक 3 विहिरी असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तात्काळ रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे, तसेच अपघात प्रवण क्षेत्रावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे का, भूसंपादनप्रमाणे रस्ता झाला आहे का, मार्गावरील पूल व रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी, रस्त्यावर गतिरोधक लोखंडी बॅरिकेड, रिफ्लेक्टर, संरक्षण कठडे, प्रकाश व्यवस्था यासारख्या उपाययोजना आहेत का, याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकारी यांनी तांदुळवाडी हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या 3 विहिरींची तसेच उघडे पूल येथील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। घटना घडलेले जे रस्ता आहेत पंढरपूर सातारा रस्ता मी पूर्णपणे पाहणी केलं। गावकऱ्यांनी मला बरेच ठिकाणी दाखवलेले आहेत। ह्या रस्त्यामध्ये 3 विहीर पण आहेत त्याच पद्धतीने आणि MSRDC टीमसोबत मी पाहणी केलं असताना MSRDC टीम पण उपस्थित होत्या आणि गावकऱ्यांनी मला बरेच जे काही त्रुटी आहेत ते पूर्णपणे सांगितलं। त्याच्यामध्ये अगोदर आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे, 5 मेंबर कमिटी स्थापन केलेली आहे। त्या 5 मेंबर कमिटीखाली हे प्रत्येक गोष्टी जे आहेत अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे रोड झालेली असं तक्रार आहे। त्यानंतर पूलसुद्धा खूप वाईट पद्धतीने आहे तसं तक्रार आहेत। मी सुद्धा पाहणी केलेली आहे। ते पूर्ण विषय चौकशीमध्ये येईल। चौकशीमध्ये आल्यानंतर जे कोणी याच्यामध्ये दोषी असतात त्यांच्यावर नक्की कारवाई करेल। चौकशीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरचं चूक नाही, याच्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारीचं सुद्धा आपल्याला कारवाई करायला अपेक्षित आहे।